शिल्लक आमटीपासून असं काहीतरी झणझणीत चटपटीत बनवून पहा। तुम्ही नक्की शिल्लक आमटी बनवता। नमस्कार यूट्यूब फॅमिली, आमटी शिल्लक आहे तर काहीतरी झणझणीत आणि चटपटीत असं काहीतरी बनवायचं आहे। एकदा नक्की बनवून पहा आणि खाऊन पण पहा। तुम्ही नक्की आमटी शिल्लक बनवता। आमटी मोठ्या भांड्यात टाकायची आहे आणि गरम करायला ठेवायचे। आमटी गरम करायला ठेवलेली आहे। आमटी गरम करून घ्यायचे। आमटी गरम होईपर्यंत पीठ तयार करायचे। 1 वाटी पीठ घेतले। तीन वाटी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं। यामध्ये मीठ टाकायचं चवीपुरतं, धना पावडर, लाल तिखट 1 चमचा, जिरे, लसण बारीक बनवून घेतलाय। पाणी टाकायचंय आणि घट्ट असं पीठ बनवून घ्यायचंय। घट्टच पीठ बनवून घ्यायचंय। पीठ घट्ट असं बनवून घेतले। छान झालेलं आहे। गव्हाचं पीठ घ्यायचंय थोडंसं, थोडंसं पीठ घ्यायचंय, हाताला चिटकणार नाही। असे बनवायचे आहेत, असेच बनवून घ्यायचे। तुम्ही नक्की आमटी शिल्लक बनवता, खूप छान लागतात। सगळे असेच बनवून घ्यायचे। हातावरती पटपट होतात। लहानच बनवायचे आहेत, शिजल्यानंतर मोठे होतात। बनवायचे झालेले आहेत। आमटी पण गरम झाली, आमटीमध्ये शिजून घ्यायचे, आमटीमध्ये टाकायचे आहेत। आमटीला छान अशी उकळ आलेली। आमटीमध्ये टाकलेले आहेत, शिजून घ्यायचे 10 मिनिट। दहा मिनिट झाले, शिजलेले आहेत, छान असे शिजलेले आहेत। गॅस बंद केलाय। शिल्लक आमटीपासून झणझणीत आणि चटपटीत अशा पद्धतीने नक्की तुम्ही आमटी शिल्लक बनवता। शिजलेले आहेत, खूप छान झालेले आहेत। खायला तर खूपच भारी लागतात। तुम्ही नक्की शिल्लक आमटी बनवता।